महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषदेमध्ये 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 11 या एका तासात वॉकआउट आंदोलन करत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले। कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत जिल्हा परिषदेच्या आवारात फेरी मारली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले। या आंदोलनात लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश गोडसे, कर्मचारी महासंघाचे विभागीय सहसचिव दिनेश बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन मायनाळ, कंत्राटी कर्मचारी महासंघाचे सचिन जाधव, गिरीश जाधव यांच्यासह महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते। केंद्र शासनाच्या कर्मचारी अन्यायकारक धोरणांबाबत केंद्रीय स्तरावर 1 दिवसाचा संप घोषित केलेला आहे। त्यानुसार सदर संपास पाठिंबा देण्याचा निर्णय जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांनी घेतला। तसेच सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणे, 8वा वेतन आयोग लागू करणे आणि कोरोना कालावधीतील थकीत 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याची रक्कम अदा करणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। 1 तासाच्या वॉकआउटच्या आंदोलनात आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत। मला सर्व कर्मचाऱ्यांची एकजुटीचा अभिमान आहे, परंतु आपण 8वा वेतन आयोग असो, आपण केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर बघितलं आपण तर नेहमी 3-4 महिन्याला एक बातमी येते जे महागाई भत्त्यात वाढ, महागाई भत्त्यात वाढ, परंतु आपला गेल्या 18 महिन्यापासून महागाई भत्ता त्या ठिकाणी थांबलेला आहे। 8वा वेतन आयोगाच्या संदर्भात असो की जुन्या पेन्शनच्या संदर्भात असो, अनेक वेळा आपण बघितलं की कोरोनानंतर सुद्धा जवळपास 1 लाख कोटीपेक्षा अधिक GST या महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये जमा झाला होता। म्हणजे GST झाल्यापासून सरकारचं जे उत्पन्न जे आहे ते उत्पन्न काय असं काही नाही कमी होत गेलेलं नाही, हे उत्पन्न 20-30 पटीत वाढत गेलेलं आहे। ज्या पटीत उत्पन्न वाढते त्या पटीत आपण जर विचार केला तर त्या पटीत आपल्याला जो महागाई भत्ता असेल, 8वा वेतन आयोगाच्या संदर्भातला असेल किंवा जुन्या पेन्शनच्या संदर्भात असेल, हे प्रश्न मार्गी लागत नाहीत। गेल्या जवळपास 2012 पासून म्हणजे ज्यावेळेस माध्यमिक शिक्षण विभागात एखादा शिक्षक जर कामावर म्हणजे त्याला जर माध्यमिक शिक्षक व्हायचं असेल तर त्याला म्हणतात की 2012 पासून भरती बंद आहे म्हणतात। तसं वेगवेगळे कर्मचारी जर राज्य शासनात जर असतील तर जर भरती बंद आहे तर कुणाकडून तुम्ही काम करून घेताय? शासन चालतंय कसं? कुठलं मनुष्यबळ तुम्ही वापरताय? तर हे मनुष्यबळ हे कंत्राटी कर्मचाऱ्याचं मनुष्यबळ आहे। आणि कंत्राटी कर्मचारी म्हणजे आमचा पेमेंट मोड फक्त कंत्राटी कर्मचारी आहे। आम्हाला गाड्या, घोड्या, ऑफिस, अधिकार, बजेट सगळ्या बाबी जे आहेत ती तुमच्या कर्मचाऱ्याप्रमाणे। आता आमचा पगार जर झाला तो पगार पण आम्ही जवळपास तुमच्या जवळपास गेलेलो आहे, परंतु पेमेंट मोड जो आहे तो पेमेंट मोड हा कॉन्ट्रॅक्च्युअल आहे फक्त। आणि तो किती दिवस ठेवणार तुम्ही? 17-18 वर्ष ठेवणार?